गवनत बंदर तू तर दशे अरे तू कोण आणि या ठिकाणी कशा करिता आला सांग पो. अरे लंकेश, तू माझे नाव विचारतो. मी तर त्या प्रभू रामचंद्राचा दूत आहे. तुझ्यात आणि माझ्या राघवात जो सीतेविषयी चाललेला विरोध आहे तो विरोध मिटवण्यासाठी तुझ्या लंकेत वकील पत्र घेऊन आलेलो आहे. सांगतो ऐक, मध्येच मात्र बडबड करू नको. तोंड सांभाळ. मम जन करही तोही मिताई तव हित कारण आये उभाई उत्तम कुलस्थ करण ती शिववीरांची उच्चहु बाहु भ्राते वरिला पाय हो किन्नेहु सब काज हितेहु लोग पाल शूर राज नृपाभिमानी मोह बाच किंब हरियाने हो सीता जगदंब अब शुभ कह करेहु तुम मोर सब अपराध क्षमहि प्रभु तोर दर्शन गया हो तनु कंठ कुटारी गुरुजना संगे सैत निजनारी सादर जनक सीता करियो गे यही विधि सकल चले उभय त्यागे प्रणात पालक रघुवंश मणी करुणा सिंध खरारी आयहु प्रभु शरण गयहु शरण प्रभु राखेहु सब अपराध बिसरी. अरे लंकेश, तुझा जन्म तर उत्तम कुलात झाला असून उत्तम कुल म्हणजे कोणते? 4 प्रकारचे वर्ण असतात: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4 वर्णांपैकी तुझा जन्म ब्राह्मण कुलात झाला असून तू स्वतःच्या पराक्रमाने पुष्कळचे राज्य जिंकले. खरोखर आहे. इतकेच काय, परंतु 33 कोटी देवतांना बंदीत टाकून एक सौरभौम नावाचा राजा झाला. तोंड सांभाळ. इतके असताना मात्र तू एका किंचितच्या गोष्टीवरून म्हणजे अगदी थोड्याशा गोष्टीवरून अपमान करून घेतलास. तो कोणता? त्या प्रभू रामचंद्राची जनक जानकी माता कपट रूपाने हरण करून आणलीस. हे फार वाईट केले. परंतु झालेल्या गोष्टीचा खेद करू नको. मी त्याला उपाय सांगतो, तर ऐक. त्या प्रभू रामचंद्र अनन्य भावाने शरण जा. आणि जात्या वेळेस जाण्याची जरा पद्धत आहे. जात्या वेळेस दातात तृण धरून म्हणजे गवताची काडी धरून गायीसारखा लीन होऊन तुझ्या लंकेतील सर्व तोंड सांभाळून बोल. बरोबर घेऊन जा. आणि जात्या वेळेस असे सांग की हे राघवा, माझ्या लंकेत पुरुष नसून सर्वत्र स्त्रियाच आहेत. तर माझे राघव कसे आहेत? ज्याने शतकोटी जरी अपराध केला आणि तो जर त्या अनन्य भावाने शरण आला तर त्यावर जास्त प्रीती ठेवतो व ममताही करतो. म्हणून माझे ऐक, त्या प्रभू रामचंद्रा शरण जा आणि लंकेचे राज्य सुखाने कर. रे कपी पोचन बोली संभारी मूडन चणसे बस मार सुरारी कहून जनाम जान कर भाई कहत दशनना माननी ताई. अरे माकडाच्या मुला, तू
तू मला तोंड सांभाळून बोलत नाहीस. तुला माहित नाही वाटतंय मी देवतांचा शत्रू आहे. अरे मूर्खा, तुझ्या बापाचे नाव सांग. कोणत्या नात्यावरून तुझ्या बापाचे व माझे मित्रत्व समजू गाडवा? अंगद नाम पालिकर बेट असुक बहु वाई वाई बेट. अरे दशमुख, तू माझे नाव विचारतोस? मी तर त्या वालिवाचा पुत्र अंगद. तुझी आणि त्या वालिवाची कधी सुखदुःखाची भेट झालीच काय? झाली असेल सांग पाहू. अंगद बचन सुनत सुकुचाना रहा पाले वानर वानर मज ज्ञान. अंगद तुम्ही पाली कर बालक उपच वंश अनुकूल घालक सर्व में सचेव भारत तुम जाई निज दुःख तामस द्रुत काही. अरे माकडा, निच आत्मा. वाली नावाचा एक वानर होता. वानर हो, तो अतिशय बलाढ्यवीर होता. तू त्याचा मुलगा म्हणतोस? अरे गाढवा, तुमचा गर्भपात कसा रे झाला नाही? अरे अशा शूर कुलात जन्म घेऊन त्या मानवांची प्रशंसा मध पुढे करतोस काय? शाबास. दिनादशे गए हो बाली पह जाई कुछ कबाशला शाका उरला